नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास जुने या पुस्तकातील प्रकरण 1 इतिहास म्हणजे काय आणि प्रकरण 2 इतिहास आणि कालसंकल्पना हे दोन्ही धडे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. यामध्ये आपण सविस्तर स्पष्टीकरणासोबतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच तलाठी, MPSC, पोलीस भरती आणि टेटसाठी अत्यंत उपयुक्त असणारे संभाव्य प्रश्न देखील पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. इयत्ता 5वी परिसर अभ्यास जुने प्रकरण 1 इतिहास म्हणजे काय. 1. इतिहास. आपल्या मागे जो काळ निघून गेला आहे म्हणजेच भूतकाळात ज्या गोष्टी किंवा घटना घडून गेल्या आहेत त्या सर्व घटनांची पद्धतशीर आणि शास्त्रोक्त माहिती मिळवण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. 2. इतिहास लेखन. इतिहास हा मनातील कल्पनेवर किंवा गोष्टींवर आधारित नसतो. इतिहासाचे लेखन करण्यासाठी भूतकाळातील खरी माहिती देणारे पुरावे, जुनी नाणी, किल्ले, भांडी आणि लिखित साधने यांचा अभ्यास करूनच सत्य मांडले जाते. 3. स्वातंत्र्यप्राप्ती. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही, तर देशातील अनेक देशभक्तांनी आणि जनतेने स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या बलिदानाचे व सलग केलेल्या प्रयत्नांचे ते फळ आहे. 4. भूतकाळाचा परिणाम. माणूस भूतकाळात जे काही काम किंवा कृती करतो त्याचे चांगले वाईट परिणाम त्याच्या पुढील काळावर पडत असतात. म्हणूनच आपल्या भूतकाळाचा आपल्या वर्तमानाशी आणि येणाऱ्या भविष्यकाळाशी फार जवळचा संबंध असतो. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास प्रकरण 2 इतिहास आणि कालसंकल्पना. 1. इसवी सन. आपण जी रोजची दिनदर्शिका वापरतो ती इसवी सनावर आधारित आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आठवणीत ही कालगणना सुरू झाली. याचे पहिले वर्ष इ.स. असे मानले जाते आणि त्यानंतर वर्ष जसजशी पुढे जातात तसतशी त्यांची संख्या वाढत जाते. उदा. 1, 2, 3, 2024. 2. शतक आणि सहस्रक काळ मोजण्यासाठी ही दोन मोठी मापे वापरली जातात. शतक म्हणजे 100 वर्षांचा काळ, जसे की इ.स. ते 100 हे पहिले शतक होय. सहस्रक म्हणजे 1000 वर्षांचा काळ, जसे की इ.स. ते 1000 हे पहिले सहस्रक मानले जाते. 3. इसवी सनपूर्व. इ.स.पू. येशू ख्रिस्तांचा जन्म होण्यापूर्वीचा काळ म्हणजे इसवी सनपूर्व. या काळातील वर्षांची मोजणी उलट क्रमाने केली जाते. उदाहरणार्थ, इसवी सनपूर्व पहिले शतक मोजताना ते 100 पासून उलट 1 पर्यंत इ.स.पू. 100 ते 1 आणि पहिले सहस्रक 1000 ते 1 असे मोजले जाते. 4. भारतातील कालगणना. भारतात काळ मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. आपल्याकडे शालिवाहन शक आणि विक्रम संवत या पद्धती प्रचलित आहेत. तसेच प्रेषित मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून हिजरी कालगणना सुरू झाली, तर पारशी समाजात शहेनशाही ही कालगणना वापरली जाते. 5. कार्ब वजा 14 कालमापन पद्धती. जमिनीखाली सापडलेले हाडे किंवा जीवाश्म किती जुने आहेत हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ विलार्ड लिब्बी यांनी शोधलेली कार्ब वजा 14 पद्धत वापरली जाते. सर्व सजीवांच्या शरीरात कार्ब वजा 14 वायू असतो, जो मृत्यूनंतर हळूहळू कमी होत जातो. या प्रमाणावरून सुमारे 60,000 वर्षांपूर्वीपर्यंतच्या वस्तूंचे वय ठरवता येते. 6. काष्ठवलय कालमापन. झाडाच्या खोडामध्ये दरवर्षी वाढ होताना एक गोल रिंग वलय तयार होते. लाकूड कापल्यावर ही वलये मोजून ते झाड किंवा त्या लाकडापासून बनवलेली वस्तू किती वर्षे जुनी आहे हे अचूकपणे ओळखता येते. यालाच काष्ठवलय कालमापन म्हणतात. प्रश्न 1. भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात. पर्याय. ए. भूगोल, बी. नागरिकशास्त्र, सी. इतिहास, डी. समाजशास्त्र. उत्तर सी. इतिहास. स्पष्टीकरण. पूर्वीच्या काळात मानवी जीवनात नक्की काय घडले, समाज कसा बदलला आणि घडलेल्या घटनांचा क्रम काय होता, या सर्व भूतकाळातील गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच इतिहास होय. प्रश्न 2. इतिहास लेखन खालीलपैकी कशावर आधारित नसते. पर्याय. ए. उपलब्ध पुरावे, बी. केवळ कल्पना, सी. घडून गेलेल्या घटना, डी. वैज्ञानिक पद्धत. उत्तर अटद बी. केवळ कल्पना. स्पष्टीकरण. इतिहास हा जुनी नाणी, किल्ले, भांडी आणि लिखित साधनांसारख्या ठोस पुराव्यांवर आधारित असतो. मनात येईल त्या खोट्या किंवा काल्पनिक गोष्टींवर इतिहास कधीही लिहिला जात नाही. प्रश्न 3. भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे कशाचे फलित आहे. पर्याय. ए. अचानक घडलेली घटना, बी. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक प्रयत्नांचे, सी. परकीय देशांची मदत, डी. नैसर्गिक बदल. उत्तर असत बी. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक प्रयत्नांचे. स्पष्टीकरण. देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही आपोआप झालेली घटना नसून स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांनी केलेल्या अखंड प्रयत्नांचे, संघर्षाचे आणि बलिदानाचे ते मिळालेले फळ आहे. प्रश्न 4. भूतकाळातील मानवी कृतींचा परिणाम कोणत्या काळावर होतो.
पर्याय च. ए फक्त वर्तमान काळावर, बी फक्त भूतकाळावर, सी भविष्यकाळावर, डी कशावरही होत नाही. उत्तर सी भविष्यकाळावर. स्पष्टीकरण: मानवाने भूतकाळात घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृतींवरूनच पुढची वाटचाल ठरते, म्हणजेच भूतकाळातील प्रत्येक कृतीचा थेट परिणाम येणाऱ्या भविष्यकाळावर आणि त्याच्या जडणघडणीवर होतो. प्रश्न 5. आपली दैनंदिन दिनदर्शिका प्रामुख्याने कशावर आधारित आहे? पर्याय ए इसवी सन, बी शक संवत, सी हिजरी सन, डी विक्रम संवत. उत्तर ए इसवी सन. स्पष्टीकरण: आपण रोजच्या व्यवहारात, शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जी तारीख आणि कॅलेंडर वापरतो ते प्रामुख्याने इसवी सन, ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित असते. प्रश्न 6. इसवी सनाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झाली? पर्याय ए गौतम बुद्ध, बी येशू ख्रिस्त, सी मुहम्मद पैगंबर, डी वर्धमान महावीर. उत्तर बी येशू ख्रिस्त. स्पष्टीकरण: ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ कालगणनेची ही पद्धत सुरू करण्यात आली, म्हणूनच याला इसवी सन असे म्हटले जाते. प्रश्न 7. इसवी सनाचे पहिले वर्ष काय मानले जाते? पर्याय ए ईस 0, बी ईस 100, सी ईस 1, डी ईस 10. उत्तर ओनसे ईस 1. स्पष्टीकरण: कालगणनेची सुरुवात शून्यापासून, शून्य न करता पहिल्या वर्षापासून म्हणजे ईस 1 ने मोजली जाते. प्रश्न 8. इसवी सनात वर्षांची क्रमसंख्या कशी मोजली जाते? पर्याय असी ए मागे जाताना कमी होते, बी पुढे जाताना वाढत जाते, सी स्थिर राहते, डी दर 100 वर्षांनी बदलत नाही. उत्तर अस्ती बी पुढे जाताना वाढत जाते. स्पष्टीकरण: इसवी सनात वर्ष चढत्या क्रमाने मोजले जातात, जसे की वर्ष 1, 2, 3 करत आज आपण 2026 पर्यंत पुढे आलो आहोत, म्हणजेच काळ पुढे जाताना वर्षांचा आकडा वाढत जातो. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न: एक शतक म्हणजे किती वर्षे? पर्याय ए 10 वर्षे, पर्याय बी 50 वर्षे, पर्याय सी 100 वर्षे, पर्याय डी 1000 वर्षे. समजून घेऊया. मित्रांनो, शतक या शब्दाचा अर्थ 100 असा होतो. जसं क्रिकेटमध्ये खेळाडू 100 धावा पूर्ण करतो तेव्हा आपण म्हणतो शतक पूर्ण झालं, अगदी तसंच जेव्हा 100 वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्याला एक शतक म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय सी 100 वर्षे. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न: इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा कालावधी कोणता? पर्याय ए इसवी सन 1 ते 50, पर्याय बी इसवी सन 1 ते 100, पर्याय सी इसवी सन 100 ते 1, पर्याय डी इसवी सन 0 ते 99. समजून घेऊया. कालगणनेची सुरुवात वर्ष 1 पासून होते. आताच आपण पाहिलं की एका शतकात 100 वर्षे असतात, त्यामुळे पहिल्या वर्षापासून ते 100व्या वर्षापर्यंतचा म्हणजेच वर्ष 1 ते 100 हा काळ पहिले शतक मानला जातो. बरोबर उत्तर पर्याय बी इसवी सन 1 ते 100. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न: एक सहस्रक म्हणजे किती वर्षे? पर्याय ए 100 वर्षे, पर्याय बी 500 वर्षे, पर्याय सी 1000 वर्षे, पर्याय डी 10,000 वर्षे. समजून घेऊया. सहस्र म्हणजे 1000. ज्याप्रमाणे 100 वर्षांना आपण शतक म्हणतो तसेच सलग 1000 वर्षांच्या एकत्रित काळाला सहस्रक म्हटले जाते. बरोबर उत्तर पर्याय सी 1000 वर्षे. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न: इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाचा कालावधी कोणता? पर्याय ए इसवी सन 1 ते 1000, पर्याय बी इसवी सन पूर्व 1000 ते 1, पर्याय सी इसवी सन 1 ते 500, पर्याय डी इसवी सन 0 ते 1000. समजून घेऊया. इसवी सनाची सुरुवात वर्ष 1 ने होते आणि सहस्रक म्हणजे 1000 वर्षांचा मोठा टप्पा. त्यामुळे वर्ष 1 पासून सुरू होऊन 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंतचा काळ म्हणजे इसवी सनाचे पहिले सहस्रक होय. बरोबर उत्तर पर्याय ए इसवी सन 1 ते 1000. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न: इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात? पर्याय ए मध्ययुगीन काळ, पर्याय बी इसवी सन पूर्व ईसे पू, पर्याय सी आधुनिक काळ, पर्याय डी प्राचीन काळ. स्पष्टीकरण: मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ आणि प्राचीन काळ पर्याय ए सी डी सिस्टू हे तिन्ही पर्याय इतिहासाचे वेगवेगळे कालखंड दर्शवतात. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांनुसार इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे भाग केले जातात, पण हे इसवी सनाच्या आधीच्या काळाचे विशिष्ट नाव नाही. इसवी सन पूर्व पर्याय बी जगात वर्ष मोजण्यासाठी इसवी सन ही पद्धत वापरली जाते. येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या काळापासून इसवी सन सुरू झाले असे मानले जाते.
त्यामुळे इसवी सुरू होण्याआधीचा जो सर्व काळ होता त्याला इसवी पूर्व म्हणजेच संक्षेपात ईसपू BC बिफोर क्राइस्ट असे म्हटले जाते. योग्य उत्तर पर्याय बी इसवी पूर्व ईसेपू. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न इसवी पूर्व काळातील वर्ष कशी मोजली जातात? पर्याय ए चढत्या क्रमाने, पर्याय बी उलट क्रमाने, पर्याय सी चक्राकार क्रमाने, पर्याय डी दर 50 वर्षांनी. समजून घेऊया. इसवी मोजताना आपण 1, 2, 3 अशा चढत्या क्रमाने पुढे जातो. पण इसवी सुरू होण्यापूर्वीचा काळ मोजताना वर्षांची गणना उलट म्हणजे उतरत्या क्रमाने उदा 100, 99, 98, 1 अशी केली जाते. बरोबर उत्तर पर्याय बी उलट क्रमाने. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न इसवी पूर्व काळातील पहिल्या शतकाचा कालावधी कोणता? पर्याय ए इसवी 1 ते 100, पर्याय बी इसवी पूर्व 1 ते 100, पर्याय सी इसवी पूर्व 100 ते 1, पर्याय डी इसवी पूर्व 1000 ते 1. समजून घेऊया. शतक म्हणजे 100 वर्षांचा काळ. इसवी पूर्व काळात वर्ष उलट क्रमाने मोजली जात असल्यामुळे पहिल्या शतकाची सुरुवात वर्ष 100 पासून होते आणि ते वर्ष 1 वर येऊन संपते. म्हणून हा काळ ईसपू 100 ते 1 असा लिहिला जातो. बरोबर उत्तर पर्याय सी इसवी पूर्व 100 ते 1. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न इसवी पूर्व काळातील पहिल्या सहस्रकाचा कालावधी कोणता? पर्याय ए इसवी पूर्व 1 ते 1000, पर्याय बी इसवी पूर्व 1000 ते 1, पर्याय सी इसवी 1 ते 1000, पर्याय डी इसवी पूर्व 500 ते 1. समजून घेऊया. सहस्रक म्हणजे 1000 वर्षांचा कालावधी. इसवी पूर्वमधील उतरत्या पद्धतीनुसार पहिल्या सहस्रकाची गणना वर्ष 1000 पासून सुरू होऊन वर्ष 1 पर्यंत केली जाते. बरोबर उत्तर पर्याय बी इसवी पूर्व 1000 ते 1. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न भारतात खालीलपैकी कोणत्या कालगणना प्रचलित आहेत? पर्याय ए हिजरी आणि ग्रेगोरियन, पर्याय बी शालिवाहन शक आणि विक्रम संवत, पर्याय सी शहेनशाही आणि शक, पर्याय डी इसवी आणि हिजरी. समजून घेऊया. भारतामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक सण उत्सव, पंचांग तसेच दिनदर्शिकेसाठी प्रामुख्याने शालिवाहन शक विशेषतः महाराष्ट्रात आणि विक्रम संवत उत्तर भारतात या 2 महत्त्वाच्या भारतीय कालगणना पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. बरोबर उत्तर पर्याय बी शालिवाहन शक आणि विक्रम संवत. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न हिजरी कालगणना कशापासून सुरू झाली? पर्याय ए छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, पर्याय बी मक्केहून मदिनेला झालेल्या मोहम्मद पैगंबरांच्या स्थलांतरापासून, पर्याय सी कुराण ग्रंथाच्या प्रकाशनापासून, पर्याय डी मक्केच्या स्थापनेपासून. समजून घेऊया. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जेव्हा मक्केहून मदिनेला प्रयाण स्थलांतर हिजरत केले त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ मुस्लिम समाजात हिजरी कालगणना सुरू करण्यात आली. बरोबर उत्तर पर्याय बी मक्केहून मदिनेला झालेल्या मोहम्मद पैगंबरांच्या स्थलांतरापासून. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न पारशी समाजात कोणती कालगणना प्रचलित आहे? पर्याय ए विक्रम संवत, पर्याय बी शहेनशाही कालगणना, पर्याय सी हिजरी सन, पर्याय डी शक संवत. समजून घेऊया. भारतात राहणाऱ्या पारशी समाजात वर्ष आणि सणांची गणना करण्यासाठी त्यांची स्वतःची पारंपरिक दिनदर्शिका वापरली जाते, ज्याला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय बी शहेनशाही कालगणना. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न प्राचीन सजीव अवशेषांचे वय ठरवण्यासाठी कोणती कालमापन पद्धत वापरतात? पर्याय ए काष्ठवलय पद्धत, पर्याय बी कार्ब वजा 14 पद्धती कार्बन डेटिंग, पर्याय सी तापमापक पद्धत, पर्याय डी क्ष किरण पद्धत. समजून घेऊया. मातीखाली सापडलेले हजारो वर्षांपूर्वीचे हाडे, लाकूड किंवा मृत सजीवांचे अवशेष नेमके किती जुने आहेत हे शोधण्यासाठी विज्ञानात कार्बन वजा 14 डेटिंग या किरणोत्सर्गी पद्धतीचा वापर केला जातो. बरोबर उत्तर पर्याय ओंशा बी कार्ब वजा 14 पद्धती. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न कर्ब वजा 14 ही पद्धत कोणी शोधली? पर्याय ए आयझॅक न्यूटन, पर्याय बी विलार्ड लिब्बी, पर्याय सी अल्बर्ट आइन्स्टाईन, पर्याय डी थॉमस एडिसन. समजून घेऊया.
अमेरिकन शास्त्रज्ञ विलार्ड लिब्बी यांनी 1949 मध्ये कर्ब-14 कार्बन डेटिंग या तंत्राचा शोध लावला. प्राचीन वस्तू किंवा अवशेषांचे अचूक वय शोधून काढण्यासाठी ही पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरली. म्हणूनच त्यांना पुढे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरोबर उत्तर पर्याय बी, विलार्ड लिब्बी. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न: कर्ब-14 हा घटक नैसर्गिकरित्या कुठे आढळतो? पर्याय: पर्याय ए, केवळ निर्जीव खडकांमध्ये. पर्याय बी, सजीवांच्या शरीरात. पर्याय सी, फक्त समुद्रातील पाण्यात. पर्याय डी, केवळ हवेत. समजून घेऊया. वनस्पती आणि प्राणी जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत अन्न, पाणी आणि श्वासोच्छवासाच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात कार्बन साठवला जातो. म्हणूनच वनस्पती, प्राणी आणि मानव यांसारख्या सर्व सजीवांच्या शरीरात नैसर्गिकरित्या कर्ब-14 आढळतो. बरोबर उत्तर पर्याय बी, सजीवांच्या शरीरात. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न: मृत्यूनंतर अवशेषांमधील कर्ब-14च्या प्रमाणावर काय परिणाम होतो? पर्याय: पर्याय ए, प्रमाण वेगाने वाढते. पर्याय बी, प्रमाण स्थिर राहते. पर्याय सी, प्रमाण कमी होत जाते. पर्याय डी, कर्ब-14 नष्ट होत नाही. समजून घेऊया. सजीव जिवंत असेपर्यंत तो सतत नवीन कार्बन शरीरात घेत असतो, परंतु मृत्यू झाल्यानंतर नवीन कार्बन घेणे पूर्णपणे थांबते आणि शरीरातील साठलेला कर्ब-14 किरणोत्सर्गामुळे हळूहळू क्षीण होऊ लागतो, म्हणजेच त्याचे प्रमाण सतत कमी होत जाते. बरोबर उत्तर पर्याय सी, प्रमाण कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न: कर्ब-14 कालमापन पद्धतीद्वारे सुमारे किती वर्षांपूर्वीपर्यंतच्या वस्तूंचे वय ठरवता येते? पर्याय: पर्याय ए, सुमारे 10,000 वर्षे. पर्याय बी, सुमारे 60,000 वर्षे. पर्याय सी, सुमारे 1,00,000 वर्षे. पर्याय डी, अमर्याद काळासाठी. समजून घेऊया. कर्ब-14चा ऱ्हास एका ठराविक गतीने होतो. सुमारे 60,000 वर्षांनंतर अवशेषांमधील कर्ब-14चे प्रमाण इतके कमी होते की ते मोजणे कठीण जाते. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या ही पद्धत साधारण 60,000 वर्षांपूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. बरोबर उत्तर पर्याय वर वाय, सुमारे 60,000 वर्षे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न: झाडाच्या खोडातील वलय मोजून वय ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? पर्याय: पर्याय ए, कर्ब-14 पद्धत. पर्याय बी, काष्ठवलय कालमापन. पर्याय सी, रासायनिक पद्धत. पर्याय डी, वनस्पती पद्धत. समजून घेऊया. झाडाचे खोड कापल्यावर आतमध्ये गोल गोल कडी म्हणजेच वलये दिसतात. काष्ठ म्हणजे लाकूड आणि वलय म्हणजे गोलाकार कडे. या वलयांची मोजणी करून झाड किंवा लाकडाचे नेमके वय शोधण्याच्या वैज्ञानिक पद्धतीला काष्ठवलय कालमापन, डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय बी, काष्ठवलय कालमापन. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न: झाडाच्या खोडात दरवर्षी किती नवीन वलय तयार होते? पर्याय: पर्याय ए, 2. पर्याय बी, 1. पर्याय सी, 3. पर्याय डी, 4. समजून घेऊया. झाडाची वाढ ऋतूनुसार होत असते. एका वर्षाच्या पूर्ण चक्रात झाडाच्या खोडात नैसर्गिकरित्या एक गोलाकार थर म्हणजेच एक नवीन वलय, रिंग तयार होते. बरोबर उत्तर पर्याय बी, 1. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न: काष्ठवलय कालमापन पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने कशाचे वय ठरवण्यासाठी होतो? पर्याय: पर्याय ए, दगडी हत्यारे. पर्याय बी, मातीची भांडी. पर्याय सी, लाकडी वस्तू व झाडे. पर्याय डी, धातूची नाणी. समजून घेऊया. ही पद्धत खोडातील लाकडी वलयांवर आधारित असल्यामुळे उत्खननात सापडलेल्या जुन्या लाकडी वस्तू, लाकडी खांब, बांधकामे किंवा प्राचीन झाडांचे वय ठरवण्यासाठीच याचा मुख्य वापर केला जातो. बरोबर उत्तर पर्याय सी, लाकडी वस्तू व झाडे. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न: झाडाचे वय ठरवण्यासाठी खोडातील काय मोजले जाते? पर्याय: पर्याय ए, पाने. पर्याय बी, फांद्या. पर्याय सी, वलये. पर्याय डी, मुळे. समजून घेऊया. झाडाची पाने किंवा फांद्या गळून पडतात आणि बदलत राहतात, परंतु खोडामध्ये तयार झालेली गोलाकार वलये, ट्री रिंग्स, कायम टिकून राहतात. त्यामुळे झाडाचे अचूक वय जाणून घेण्यासाठी खोडातील ही वलये मोजली जातात. बरोबर उत्तर पर्याय सी, वलये. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न: 1 सहस्रक म्हणजे किती शतके होतात? पर्याय: पर्याय ए, 1 शतक. पर्याय बी, 5 शतके. पर्याय सी, 10 शतके. पर्याय डी, 100 शतके. समजून घेऊया. 1 शतक म्हणजे 100 वर्षे.
आणि एक सहस्रक म्हणजे 1000 वर्षे. जेव्हा आपण 100 वर्षांचे 10 गट एकत्र करतो तेव्हा 1000 वर्षे म्हणजेच एक सहस्रक पूर्ण होते. त्यामुळे एका सहस्रकात एकूण 10 शतके असतात. बरोबर उत्तर पर्याय सी 10 शतके. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न: खालीलपैकी कोणती वैज्ञानिक कालमापन पद्धत आहे? पर्याय ए शालिवाहन शक, पर्याय बी विक्रम संवत, पर्याय सी कर्ब वजा 14 कालमापन पद्धती, पर्याय डी इसवी सन. समजून घेऊया. शालिवाहन शक, विक्रम संवत आणि इसवी सन या काळाची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक दिनदर्शिका किंवा कालगणना पद्धती आहेत. मात्र सापडलेल्या प्राचीन वस्तूंचे आणि अवशेषांचे वय प्रयोगशाळेत वैज्ञानिक प्रयोगांद्वारे मोजण्यासाठी कर्ब वजा 14 कार्बन डेटिंग या तंत्राचा वापर केला जातो. बरोबर उत्तर पर्याय सी कर्ब वजा 14 कालमापन पद्धती. पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लर्न इझी विथ कोमल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.